रेखा 50 रुपये दे बरं मला. पाहिले पाहिजे 50 रुपये तुम्हाला. पैसे नाही आहे माझ्याजवळ. कामाधंद्याला जात नाही ना काही नाही. कुठून देऊ तुम्हाला पैसे मी? काऊन तुला भेटले नाही का तुझ्या रोजाईचे पैसे? भेटले असन तर दे ना. नाही मला नाही भेटले. मी कामाला जाऊ, कुत्र्यासारखी काम करू तिकडे, हा एवढी मेहनत करू आणि पैसे तुम्हाला देऊ कायसाठी? दारू प्याले? तर आता ह्या झोरा घेऊन चालली कुठं तू? कुठं चालली म्हणजे दुकानात चालली. सौदा नाही आणू काय? घरात काही खाले नाही प्याले नाही काही नाही. मग काय घरात बसली राहू मी? तुम्ही तर कोण्या कामाचे नाही आहे. माणूस म्हणालेच आहे फक्त घरात का माणूस आहे बा म्हणून दिसाले. तर मग आता मला तर काही ना काही करावं लागेल ना. दे, मी आणून देतो सामान. काही गरज नाही तुला घराच्या बाहेर जायची. घराच्या बाहेर पाय नको ठेवू. पाय नको ठेवू घराच्या बाहेर. कामाला कशी जातो मग मी? बिना पाय ठेवल्याची जात असतो काय बाहेर? तेव्हा नाही म्हणत कामाला जाऊ नको, मीच आणतो कमावून. हा आणि तू आई तर बसून खाय बरं घरात. कायले जातो मी घराच्या बाहेर? मला काय गरज चालली बाहेर जायची? तुम्ही जर काम केलं असतं कमावून आणलं असतं ना तर मला गरज नसती पडली म्हटलं कामाला जायची. मी घरीच राहिली असती, घरचंच केलं असतं. याच्या त्याच्या दरवाजाशी फिरली नसती. हाय काय बाई हो का, हाय काय बाई हो का करत. तुला आदतच आहे याच्या त्याच्या दरवाजाशी फिरायची. मॅ म्हटलं काय तुला जाय, कमावत नाही मी. कमावता तुम्ही? कुठे आहे मग तुमची कमाई? दाखवा ना मला कमाई, दाखवा ना तुमची. हा फक्त खायच्या वेळेस येता बरोबर घरात. भूक लागली का घर दिसते, नाही तर मग एरवी तर फिरता तिकडे तुमच्या बेवड्या सोबते सोबत. जास्त बोलू नको रेखा. तू काय काऊन नाही बोलू? काम करतो, कमाई करतो म्हणून बोलतो. तुमच्यासारख्या बेवड्यासोबत मी जिंदगी काढून राहिली. त्या गोष्टीचं काही नाही. आपल्याला आई तर खाली भेटून राहिलं. काम नसतं केलं तर कायच्या भरोशावर खाल्लं असतं तुम्ही मग? एवढं भाषण नको देऊ. मला 50 रुपये दे आणि जाऊ दे. एवढं भाषण ऐकायला लावून राहिली 50 रुपये द्यासाठी. अहो नाही आहे माझ्याजवळ 50 रुपये. 50 रुपयाचा मी भाजीपाला आणतो. भाजीपाला आणतं? 50 रुपयात कोणता भाजीपाला भेटून राहिला तुले? काऊन नाही भेटत? सारच भेटते. दादा एक एक पाव जर आणलं ना तर भेटत काऊन नाही? भाजी करायची तर हे नाही तुले. कशी भाजी करून ठेवून देतं. खाले मन करत नाही तुझ्या हातची भाजी. तर तुम्ही करा ना मग. आणून द्या ना भाजीचं चांगलं चांगलं. करतो का फक्त काय खाल्लेच पाहिजे? आणून द्यायच्या वेळेस तर निवार पडून राहिला तुमचा. तू एक सांग मला, पैसे देतो का नाही देत आता? मारता का तुम्ही मला नाही दिले पैसे? तर नाही आहे म्हटलं ना पैसे माझ्याजवळ तर नाही आहे. 50 रुपये आहे माझ्याजवळ. त्याच्यात मी भाजीचा आणतो. म्हणजे भाजी गिजी नाही करू काय? भाकरी केल्या म्हणजे होऊन जाते काय? तेवढंच खाऊ काय? कामाधंद्याला जा लागते मला. हो, मारतो म्हणजे मारू शकतो मी तुले. मला मारलं तुम्ही? काऊन मारलं मला? काऊन मारलं म्हणजे? पैसे नाही देऊन राहिली कधीची. मागूनच मागून राहिलो. काय झालं असतं 50 रुपये दिले असते तर? आता मारलं तर पैसे भेटन काय? आता तर फुकट पैसे नाही भेटत. मारवीन. एक मारली तरी पैसे नाही दिले ना मला. तरी पयाली बाहेर. हा बरं बरं थांब म्हणा, घरी तर येशीलच ना. मी आता कुठं जात नाही. पैसेच नाही तर कुठं जाऊ? बाहेर गेलो तर दोस्त मित्र परेशान करते. त्याच्याजवळून आपण पेलो तर आपल्यालाही तर मागतेच ना ते. मी झोपून जातो आता जराभर. येईनच ना घरी घंटा भऱ्यानं. आली म्हणजे मग सांगतो तिथे. मला मारलं डुक्कर तोंड्यानं. थांब म्हणा, त्याला काय वाटते? मला मारलं तर काय मी चुपचाप मार खाऊन घेईन? माझ्या भावाला सांगतो मी. माझ्या भाऊ जर आला नाही इथं तर याले पैता वाट कमी पडते म्हटलं. याले काय वाटते? माझ्या भाऊ काय सोडते का याले? एखादं पोट्ट नाही दिसून राहिलं. त्याच्याजवळ फोन राहील. माझ्याजवळ फोन आहे ना, माझ्या फोन पडून टाकला या मुर्द्यानं. या फोन वेगळ्या नवाडाच माणूस गावात आला. आपल्या इच्छा तर दिसून नाही राहिला. आता नवाडा माणसासोबत काय बोलावं बाबा आपण? जाऊ दे, दुसरा कोणी भेटन त्यालाच मागन. हो, कोणाच्या घरी चालले तुम्ही? गावात आलो बा तुमच्या. कोणाचं ना कोणाचं घर तर पाहिजेच असं. नाही पण आता कोणाचं घर पाहिजे तर माहित आहे ना तुम्हाला? का बिना अंदाजे कोणाच्या घरी चालले तुम्ही? माझ्या भाषेच्या घरी चाललो. माझ्या भाषा राहते इथं. तुमचा भाषा? तुमचा भाषा कुठं इथंच राहते काय? हो, तुमच्याच गावात राहते. इथंच राहते. सुनील नाव आहे त्याचं नाश्त्याचं हॉटेल आहे. तुमच्या काय म्हणते स्टँडवर. सुनील? तो सुन्या? आता लग्न झालं त्याचं? तो पोरगा काय? हो हो, त्याच्याच इथं चाललो. काम होतं मला त्याच्या इथं, तर चाललो होतो. मामा मी त्याचा. असं? भाऊ आतापर्यंत तर नाही दिसले तुम्ही एवढ्या वर्षात कधीच. आता कसे काय बा मामा होय म्हणताना? आम्हाला तर वाटलं त्या पोराला कोणीच नाही आहे. येत असतो ना बाई, मी येत असतो. असं? बरं ठीक आहे जा. हे रेखा काकू कोणासोबत बोलून राहिली? नवाळाच माणूस आहे ह्या. आता ह्या काकानं जर पाहिलं कैलास काकानं तर हाय कधी ह्या काकूची लाता खायची बाई. आमच्या घराजवळच राहते तो. तिथंच घर आहे त्याचं. ह्या तर सोन्याचा मामा होय गड्या. आला काय अजून गावात? पोट्ट अजून खवलते. हो, तुमच्या शेजारीच राहते. मी नाही येऊ आतापर्यंत. आमचं पोटे नाही बहीण भावाचं. त्या कारणानं मग आम्ही काही इथं येऊ नाही. आता लेकरं झाले लाईनाचे मोठे. आता जे समजा माया होतं, मला अधिकार भेटला होता, त्याच्यात बहिणीचा अधिकार असते ना. तर मला ते वावर विकायचं होतं. 2 वावरं होते. तर त्याच्यात बहिणीचा हिस्सा होता. तर त्याच्यात पाहिजे होती माझ्या बहिणीची सही. तर आता बहीण तर राहिली नाही. मग बहीण नाही राहिली तर आता भाषाची सही घ्यायला लागेल ना तिथं. भाषाची ना भाषेची सही घ्यायला लागेल. कारण ते बहिणीचे वारसदार होय कोणी. त्याच्यासाठी आलो बा आम्ही इथं गावात. असं म्हणजे मग ते त्याच्यासाठी आले तुम्ही? असं 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 ना, मग तो घरीच असन. जा त्याच्या घरी. हो हो, त्याच्यासाठी आलो. तुम्ही तर वैकतच असांची काक मग आले. हो बाई, वयक तो मोठा बदमाश आहे. या गंमतचा नाही आहे. मांगल्या दिवशी सोन्याचं लग्न तोडासाठी त्या पोरीच्या बापाने उलट शिदा सांगितलं यानं. तर त्या पोरीचा बाप वापस गेला होता. नाही म्हणे, करत नाही म्हणे मी लग्न म्हणे माझ्या पोरीचं इथं. मग ते पटो पाटो केलं बाई आम्ही. मैच्यानं सांगितलं, मैच्या बुट्यानं
नाही म्हणे असं नाही आहे, माया माईचा बुडा आणि त्या पोरीचा बाप सोबती वय चांगले, म्हणून मग त्या पोरीच्या बापानं भरोसा केला पोरावर. नाही तर यानं काहीच काही सांगितलं होतं वय, माया पोरीसोबतच लग्न होणार होतं आणि माझी पोरगीच पसंत करते त्याले, आणि असं त्याचं उलट सीधं काही सांगितलं होतं माय. मग ह्या आता आलो गावात, येत नसते म्हणतात त्यांच्या घरी, तर आता काही बाईने आला म्हणतो ना तो, त्या ते वावराच्या साठी सया पाहिजे म्हणून सुनील देऊन राहिला काय खरंच. तो म्हणा माझ्या माईचा हिस्सा होता तर टाक म्हणून आता. बरोबर आहे, नाही तर काही कधी आला नाही, काही केलं नाही, आणि आता कसं काय तो सोडणार आहे काय? नाही आता नाही सोडत तो. पहिले लहान लहान होते निघून गेलो, आता मोठे झाले, आता ऐकते काय ते कोणाले. तुम्ही कुठे चालला तर काकू? मी माझ्या बुढेवाले बोलावायला चालली ना जेवासाठी, चला म्हणतो ते, आता म्हणतो बाई बंद करा आता ते ढोरं मारा चारणं, तर ऐकत नाही बुडा. तसंच आहे हो माय काकू, तुमच्या इच्छा माणसाले म्हणता तुम्ही काम करू नका तर करते, मग इच्छा माणसाले काम कर म्हणतो तर तो मुर्दा घरात पसरते. काय करू आता? मलाच म्हणते अजून 50 दे, 20 दे, 100 दे, पैसे मागते, कुठून देऊ मी याले पैसे सदा कदा. आता काय केलं मग, घरी पडलाच आहे काय? हो काकू घरी पडलाच आहे. मी चालली होती बाई भाजीपाला आणतो म्हटलं जरासा, थैली घेतली, पैसे घेतले, तर त्यानं हिसकून घेतलं माझ्या हातचं, मला झापड मारली या, म्हणे पैसे दे म्हणे पहिले म्हणे. भाजी आणायला चालली, पैसे आहे तुझ्याजवळ आणि मला पैसे नाही देऊन राहिली, सांगा आता कुठून देऊ मी याले पैसे, मीच तर घरी आहे आता. किती सहन करशील हो मायरे का, तू सहन करशील तो करतच जाईल. काम कर म्हणा ना, पैसे कमाव म्हणा. कामाला जाते पैसे कमावते, हप्ताभरात 3 दिवस कामाला जाते, 4 दिवस घरी राहते, आणि त्याच्यात जेवढे पैसे आले ना तेवढे पैशाची दारू पिऊन घेते अन पडला राहते. मला रागच आला होता आता, मी चालली, मी याच्यासाठी बाहेर आली, मी म्हटलं एखादा पोरग पाहतो त्याच्याजवळचा फोन घेतो आणि माझ्या भावाला फोन लावतो, याले पण चांगली झोडपाणीच लावतो कडे मी आता. झोडपल्यावर जागेवर येईन काय होतो, काय इज्जत राहीन मग, नवऱ्याला मार खायला लावतो भावायचा, तर मग इज्जत राहीन काय? काही इज्जतचा विचार करू का मार खायचा विचार करू? इज्जत जर राहिली तर तो मला मारते, मग इज्जत पाहू काय आता? का सांगा काय पाहू, माझ्या जीवाचा विचार करू एखाद्या दिवशी, इज्जतची पाईन तोच मला मारून टाकन जीवानं, म्हणून मी माझ्या भावाला फोन करतो. माझ्या भावानं मला पहिलेच सांगितलं आहे, बाई म्हणे ज्या दिवशी यानं जास्त त्रास दिला मला फोन करतो म्हणे, चांगला आम्ही येऊन कुटतो म्हणे याले म्हणे. ते भाऊ काय मारू बाई त्याले, मारते माय भाऊ भले हे, मी चांगल्याच घरची आहे काकू, पण ह्या मला असा भेटला ना नशिबानं, तर काय करू, जसं नशीब तसा नवरा भेटून गेला. तर त्या फोन कुठे गेला मग, त्याला फोन नाही होता का? होता, त्यानं काय मी ऐकला का काय केला का फोडला माझा फोन, काही माहित नाही मला. नेला दुरुस्त करून आणतो म्हणे, जरासा पडला होता तर अनबा शिकून टाकला असं तिकडे, आणि दारू पिऊन घेतली असं त्याच्या पैशाची. मग आता काय करतं? आता पाहतो ना कोणाजवळचा फोन भेटला तर. अरे पिंट्या फोन आहे का रे बाबू तुझ्याजवळ? असं तर देणारे जरासा माझ्या भावाला फोन लावतो ना. आहे ना काकू, फोन आहे ना माझ्याजवळ, घ्या फोन घ्या, फोन घ्या लावा, आणि चांगल्या कुठाले लावा. मार खाता काय माणसाचा? नाही मार तर खातच नाही मी, मला मागल्या दिवशी मारलं होतं त्यानं, एकदा बर्दाश्त केलं, हे दुसऱ्यांदा होई आता. घ्या काकू घ्या फोन घ्या. हॅलो, हा दादा. हा बोल बाई बोल, रेखा काय म्हणतो? ह्या नंबर तर तुझ्या नाही होय बाई, कोणाचा नंबर हो ह्या? दादा ह्या ना माझ्या शेजारच्या पोराचा नंबर होय, त्याच्याजवळून घेतला, दे म्हटलं बाबू जरासा फोन लावतो म्हटलं माझ्या भावाले. कोण बाई काय झालं, तुझा फोन कुठे गेला? बॅलन्स सरला का त्याच्यातलं, टाकून देऊ काय? नाही दादा बॅलन्स नाही सरलं, ह्या माणसानं कधी माझा फोन नेला आणि इकला का काय केला तर काय माहित, दुरुस्त करायला नेतो म्हणे जरासा पडला होता तो, आणि आणलाच नाही वापस ते फोन. असं मग मला सांगितली नाही जराशी गोष्ट. दादा जोपर्यंत गोष्ट दबते तोपर्यंत मी सांगतच नाही, असं वाटतं का जाऊ ते आज नाही उद्या सुधरूनच जाईल, पण माहितीये काय, यानं मला आता मारलंय दादा. काय बोलतो? त्यानं हातही उचलला काय? या तुला मागल्या दिवशीच सांगितलं होतं का मार खाऊ नको, एकदा मार खाल्ला ना त्याचा तर काय डबल काय परिणाम झाला, मारलंच कोणी त्यानं तुला डबल? हा दादा मी भाजीपाला आणायला चालली होती, माझ्याजवळ पैसेच नाही होते, 50 रुपयेच होते, त्या 50 रुपयात मी याला देऊ का भाजीपाला आणू? बरोबर लढू नको तू, लढू नको, मी येतो उद्या. दादा तुम्ही काय कराल मग? काय करून म्हणजे? जोडतो त्याला चांगला, काय करू मग? लठच आणतो ना, एका लठात ना त्याला लंबाच करून टाकतो आता. दादा एवढे नका माझा काय तर मरूनच जाईल तो, त्याला फक्त सबकच शिकव जा, म्हणजे त्यानं कसं डबल केलं नाही पाहिजे. बरं टेन्शन नको घेऊ तू, मारून गिरून नाही टाकत त्याला, पण त्याला सबक शिकवतो. दोघे जण येतो आम्ही आता उद्या, त्याला सांगतो मोहनले, आणि मी येतो, दोघं येतो आम्ही. आणि पैसे किशे टाकू काय फोन मध्ये? नसन तर काही आणायले टाकून देतो इकून. नाही दादा काहीच नको टाकू. बरं ठीक आहे, ठेवू मग? हा दादा ठेव, आणि काही निरोप सांगायचा असला ना त्या पोराच्या याच्यावर करू शकतो फोन, कारण माझ्याजवळ फोन नाही आहे आता. हे पोरग येईन सांगाले, बिचारा आपल्या शेजारीच राहते. बरं मी फोनच घेऊन येतो. दादा खर्च नको करू दादा जास्त. तू काही टेन्शन नको घेऊ त्या गोष्टीचं, मी पाहतो बरोबर, आणतो फोनही आणतो त्यासाठी. ठीक आहे दादा मग ठेवतो. हा ठेव. घे रे बाबा तुझा फोन, लय कामात पडला, माझा भाऊ येतोच म्हणते उद्या. काकू कधी काम पडलं ना तर फोन करून घेत जा माझ्या फोनवरून. हा मी नसलो ना तरी आई राहते ना, तर घेऊन घेत जा आईजवळून फोन. नाही उद्या माझा भाऊ आणतोच म्हणते माझ्यासाठी फोन, कारण का माझ्याजवळ फोन नाही ना, मग मला काम पडते फोन घेऊन करायचं तर. काकू चला मी बी येतो तिकडे. हो चल ना, लय लाडाची आहे वाटते त्या भावाच्या, तू बातच म्हणते त्या भाऊ येतो म्हणते. काकू लाडाचा विषय नाही आहे, ते कसं आहे, आता तुम्ही सांगा मला, जेव्हा यानं मारलं तर भाऊ काय करन, म्हणजे काय त्याला काय सोडून देईन काय? कोणी भावानं असं केलंच पाहिजे, म्हणजे काय नवरा मारून तरी ऐकलं नाही पाहिजे काय? आणि माझे भाऊ ऐकते, कोणती गोष्ट सांगितलं ना तर पटकनच ऐकते,
कारण का त्याला माहिती आहे आपली बहीण काहीच करत नाही, कोणाला येण्या देण्यात राहत नाही. सगळं घरी चांगलं असून मला इथं कामाधंद्याला जावं लागते. तरी मी म्हणतो का जाऊ दे, आपल्या नशिबात जे आहे ते होते असं समजून चालतो. पण ह्या माणूस असं चालतच नाही. मांगल्य दिवशी यायला म्हटलं होतं, समजावून सांगितलं होतं का मारजा नका, मारलं गिरलं तर आम्ही ऐकणार नाही. पण ह्या माणूस ऐकतच नाही बा. डबल काय करू आता, डबलही त्यानं मला मारलं. मग मला रागच आला. काय करू मग, माझ्या भावानं सांगितलंच होतं, यानं जर हात उचलला म्हणे तर मला फोन करतो म्हणे. चल चांगलं झालं, पण एवढं नका मारजा म्हणा बाबा. एकही हड्डीच आहे तो पहिलेच, मास नाही त्याच्या अंगावर. हा फालतू लागून फागून जाईन ना तर मरून जाईन म्हटलं. आपत्तीन तू यावर त्या भावावर. कुठं बा काकू एवढं मारते का ते बी? एवढे नाही मारत, पण राग आला तर मारू शकते. पण जीव नाही घेत, घाबरू नका तुम्ही, जीव घेऊ नाही घेत. ते लई माहित आहे मला. काय मी काय तिथं जाऊन बसून काय करन भावाच्या घरी? तिथंच राहीन याच्याच घरी. फक्त याला सुधरवणं आहे आपल्याला, का त्याला जीवानं थोडी मारणं आहे काही. काय करू मी त्याच्याशिवाय, फिरू का इकडे तिकडे? हो बाई, असंच पाहिजे माय समजदारीपणा. नाही तर मारते आता नवऱ्याला तर मारून घ्या बाबा. मलाच नाही वाटत बा काकू नवऱ्याच्या अंगावर कोण हात उचलला पाहिजे म्हणून. पण काय करावं आता, नवराच तसा आहे तर. असतेच बाई कोणी कोणी तसे. चाल मग, चालतं काय तर. हा चला काकू. हॅलो, बाईचं जीवन किती खराब राहते. हा आपल्याला असं वाटतं का बाईचं जीवन सुखीच आहे, घरी फक्त स्वयंपाकच करणं आहे तिले. पण नाही, टॉर्चरही करते माणसं, मारती. माय भिंत कोणतं आहे, मी नाही करणार भाऊ माझ्या बायकोले असं मस्त लाडानं वागवून. अजिबात तरच नाही देणार माझ्या बायकोले मी. सुनील, नेऊन दे ना मला. हा काय राजा, किती दिवस ठेवता आता? झाले ना रे आता, लय दिवस झाले ना, नेऊन दे ना आता. थांब ना हो बाई, काय आता जातो जातो करून राहिली, तुला सांगितलं तरी बी. नाही रे, तुला काल एवढं समजावून सांगितलं राजा, तरी काय म्हणते तर ठेवतोस काय? जाऊ दे ना, मला मार खा लागल ना तिकडे नाही तर. बाई बाई मार्केट नाही खात, फालतूच नको बोलू. बापू आहे का तसे मारा होते, वकील माणूस आहे, त्याला समजत नाही काय बायकोले मारा लागते काय म्हणून. केस गिस केली तर वकीलही फसते ना. सांग ना काही याला, सांग ना जराशी मीरा. काय ना ऐकून नाही राहिला नाही. बरोबर आहे ना बाई त्याचं. तुम्ही थांबा ना, आज जेवण करायला जावं लागते ना आपल्याला. नागपंचमीचं जेवण नाही का आपल्या गावात आज? अहो तर तुम्ही दोघं जण जा जेवाले, मी काय करू तिथे येऊन? मी काय दरवर्षी येणार आहे इथं जेवायसाठी? दोघं जण चालले जा तुम्ही. नाही ना, तुम्ही बी चाल जा ना आमच्यासोबत. चांगलं वाटते थोडंसं गेलं तर. मी एकटी कशी जाईन, एकटीला सोबती पाहिजे कोणी ना कोणी. होत आहे ना, ते काकी आहे, ते पोरगी आहे सुनीता, हा तिची आई आहे, लय जण आहे ना. मग एकटीनच काय मी दरवर्षी येईन काय मी तुला सोबती राहिले? जाऊ द्या ना मला आता. बरं जाऊ द्या बैले आता. खरंच त्या आता मनापासून म्हणून राहिल्या, त्याला आपल्या घरी कमवून नाही राहिला आता. माझ्या भाऊजीच्या घरी जायचं आहे, मग तिथं गमते. नाही ना, तिथे नाही थांबत मी जास्त. तिथे गेली का आजच्या दिवस थांबतो आणि उद्या सकाळीच निघतो म्हटलं. मला तू एसटी स्टँडवर सोडून दे, मी चालली जातो. काय नाही, एसटी स्टँडवर सोडायला लागते, घरीच नेऊन देतो ना बाईच्या घरी. सुशीला बाईच्या घरी नेऊन देतो तुला डायरेक्ट. काय नाही रे, तुझे कामधंदे सोडून येतं तिथं अजून अजून तुझ्या वेळ जाईल. नाही येतो ना बाई, आणून देईन तिथपर्यंत. काय नाही एसटीन जात बसतं नाही काय, मी बरोबर नाही काय, सोडून द्यायला पाहिजे ना बा तिथपर्यंत पहिले. हा सुशीलाबाईच्या घरापर्यंत सोडून द्या बैले. कर बाई मग तयारी तयारी कर, मग नेऊन देतो ना मी तुले. हो हो, करतो तयारी, करतो बात करतो. मीरा, आपल्या घरची साडी नाही दिली काय बैले? साडी घालून जाजो म्हणा. देतो ना आता, देतो त्याले. आणि सांगतो का हे साडी घालून जा म्हणून आता. सुनील, मला काही साडी घेऊ नको, मी काही साडीसाठी आली नाही बाबू तुझ्या घरी. हा लागन तर मस्त बायकोसाठी साडी आणली. आता लग्न झालं तुझं तर माहीच काम आहे तुझ्या बायकोसाठी काही आणणं. अहो बाई, माझी इच्छा आहे म्हणून घेतली. मला माहित आहे तू साडीसाठी नाही आली म्हणून, मी बोलावलं म्हणून आली एवढ्या आवडीनं. हा अशी शेत जाय आता माझ्या घरी कधी आली म्हणजे. हो, एक भाऊ तर आहेच तिकडे माझ्या भाऊजी, पण मी तुझ्या दुसरा भाऊ आहेच म्हटलं तर येत जा इथं. अरे येत जाईन रे बापा, लय जीव लावतो तू मले सुनील. तू आता हे बायको मस्त भेटली तुला मीरा, दोघंही जीव लावता मले. खरंच मला तर तिच्यापेक्षा इथं गमलं आता. मग राही ना गीताबाई अजून. नाही बापा, आता नाही राहत, आता जाऊ दे मले. बरं कर मग तयारी कर. हो करतो ना, तयारी करतो ना. पण साडी घालून जात नाही गड्या मी. हा कारण ते साडीला कसं पिको नाही राहत, फॉल नाही राहत, काहीच नाही राहत कणी. ते साडी कणी अंगावर चांगली बसत नाही. त्याच्यापेक्षा मी मस्त आवडीनं घालून तुझ्या घरची साडी. हा फोटोही पाठवून तुला लागन तर. असं नको समजू का घालणार नाही गीताबाई म्हणून. साडी तर जरूर घालन, पण पिको फॉल हे सगळं करूनच घालन. त्याच्यावर ब्लाऊज घेऊन नसलं म्हणजे मॅचिंग चांगली नाही दिसत साडी. तर गीताबाई आजचे दिवस थांबा ना, आपण ब्लाऊजही शिवून आणू ना. ब्लाऊज शिव आणून आणि पिकोने फॉल करून घेऊन येऊ साडीले. हो गीताबाई बरोबर आहे, मीरा बरोबर बोलते. हा तुम्ही दोघंही नवरा बायको बरोबर बोलता, कुठंच चुकत नाही, एकसारखे आहे दोघं. हा मला ठेवा ना 12 महिने इथंच, म्हणजे मग ते भाऊजी मला इकडेच ठेवते, नेतच नाही. काही नको येऊ म्हणून, तिथंच राह म्हणून. तू आता येतो मी तयारी करून. तू जा ना गीताबाईची साडी देतो ना, नाही घालत तर तिथं बॅगेत तर ठेवत. हा देतो ना, देतो. मी आता गीताबाईला नेऊन देतो तिथपर्यंत, सुशीलाबाईच्या घरापर्यंत, आणि लवकरच येतो तिकून. कारण आता खूप दिवस झाले लग्नापासून दुकानावरले दुर्लक्ष होऊन राहिलं, धंदाही थंडा पडून राहिला. हा बरोबर आहे ना, लक्षच नाही त्याच्यावर, तर काय आता धंदा चालून चांगला. शेतीकडे जरासं लक्ष द्यायला लागन, काहीच नाही पेरलं तिथं. सुशीलाबाई म्हणते ते, आपलं गीताबाई म्हणते ते बरोबर आहे, काही ना काही लावा लागन पुढच्या वर्षी. चालते सुन्या, एवढा काय बापा स्वप्नात गुंग झाला? स्वप्न पाहून राहिला काही दिवसानं? मीरा घरातच आहे ना. नाही स्वप्नाने पाहून राहिलो होतो, टीव्ही पाहून राहिलो होतो. टीव्हीवर बातम्या टाकून राहिल्या कधी,
तर पाहून राहिलो एकसारखं. आता तू आडवी आली म्हणून मला ते एकदम होश आल्यासारखं झालं. नाही तुम्ही एकसारखं लागलो पाहिले तर लागूनच जात असतो. चाल ना मग, झाली ना तयारी? बापा झाली तयारी एवढा लवकर? अशी गेली ना अशी आली बाई. साडी तर तेच आहे तुला, दुसरी कोणतीच नाही घातली मग. अरे मले दुसऱ्या साडी नको नी, गाडीवर बसता नाही येत राजा. गाडीहून घसरल्यासारखंच होते. पडली म्हणजे मग मी, हिनं मला साडी दिली मीरा ना, मी बॅगेत टाकून घेतली. बॅग दुसरी आणली होती बाई आता मागच्या वेळेस. हो बॅग आणली होती, तिची कोणी चेन गेली तुटून. तर मग आता ह्या मीरानं दिली हे बॅग. हे घेऊन जा म्हणे गीताबाई. हाय म्हणे माझ्याजवळ म्हणे, हे बॅग घेऊन जा म्हणे. कारण आता तिची चेन तुटली. मग आता वक्तात कुठून लावून आणू? असं बरं चाल मग. हो चाल मग. मीरा येतो मी पहिले सोडू ना, तरी मला 2-3 घंटे लागन. कारण का जाणं अर्धा घंटा, येणं अर्धा घंटा, बसन घंटाभर. तर दरवाजा लावून घेजो हा, अन अंदर झोपून जाजो, नाही तर मग टीव्ही पाहिजो. हा या ना तुम्ही सोडून. लवकर लवकर ये जा फक्त. हो लवकर यायचा प्रयत्न करतो, तरी 2-3 घंटे लागतेच. तूही चालणार नाही तर सोबत, चालतं काय? नाही गीताबाई मी नाही येत. मी जर आली ना तर गाडीवर एवढं जण मावत नाही ना, तिघं 2 जण बरोबर बसते. जा ना तुम्ही. बरं येतो मग. मीरा आठवण ठेवજો बाई. हा, अन सगळे कामं पद्धतशीर करत जाजो. नाही आलं ना तर फोन करून मला विचारत जाजो, नाही तर मग ती आईली विचारत जाजो. कोणाला विचारावं चुकलं तर. आपल्याला नाही समजलं का नाही तर विचारावं. विचारलेले काही नाही, पण होय चुकलं म्हणजे मग आपलंच काम बिघडते ना. हा गीताबाई आता मी तसंच करत जाईन. फोनवर पाहत जाईन नाही तर. मोबाईलवर तर सांगते सारं, त्याच्यात पहा. तुम्ही राहिला असताना गीताबाई अजून 8 दिवस लय मस्त वाटलं असतं. मस्त गमून राहिलं होतं मला. हो बाई गमून तर राहिलं होतं, पण आता काय करतं. चल मग येतो मी. हा गीताबाई या मग. फोन करजा गीताबाई पोहोचल्या म्हणजे. हो करतो ना फोन, करतो ना. पोचली म्हणजे इथे पोचली म्हणजे करू का तिथं पोचली म्हणजे करू? तिथं मुंबईला पोहोचल्या म्हणजे मला फोन करजा. हा तिथे पोचली म्हणजे करतो. आणि मी काय म्हणतो, आता गणपती बसन कनी ते ये जो. मुंबईला मस्त गणपती राहते. मी तुला नेईन मग गणपती दाखवासाठी. खरंच गीताबाई? हो खरंच मस्त गणपती राहते तिथं. ये जो पाहाले. हा नक्की येईन मी, पण यायला आणलं पाहिजे. तो काऊन नाही आणत? नाही रे सोने, आणशील ना तिले? वा वा गीताबाई आनंद ना, कामं थंडी राहिले तर आनंद बा. काम जर चांगलं चालू राहिलं तर मग यायला नाही पुरणार. हो जरासा काय जो 2-4 दिवसाचा वेळ येऊन जाजो. हा येईन मग. येईन म्हणते. हा चल मग जातो आता. हा गीताबाई बाय बाय. हो बाय बाय, बस पण. गेल्या गीताबाई. होते आता मस्त वाटलं मला. असं वाटलं का मग यायचंय का माझ्याजवळ. आता सुना वाटण घर. दोघं त्याच्यात हे घरी नाही राहत, चालले जाते. मी एकटीच राहतो. आता हे जाई बी तरी गीताबाई राहीच घरी माझ्यासोबत बोलाले. माझ्या नंदीपेक्षा तर ह्या चांगल्या आहे. तरी मैनानंद म्हणते का ननद चांगली नाही म्हणते. आहे का नाही? मैनानंदच चांगली नाही, तिला ढंग नाही कोण्या गोष्टीचा. त्या तरी परक्या बाईले समजलं का आपण हिचं पहिले म्हणजे आता जेमतेम लग्न झालं बा तर साडी दिली पाहिजे. आणि माझ्या नंदीला हे बी समजलं एखादं झांपरचं पीस दिलं पाहिजे म्हणून. मला तसंच पाठवलं कोरं हाती, खाली हात पाठवलं. असं नाही का घे बा भावजाई वय आपली, हा फक्त तिले पाहिजे म्हणते. आता ये ना म्हणा दिवाळीले अशी डर कसल्यावानी साडी देतो तिले. हा रक्षाबंधनले असंच देतो. पाहतो पहिले ते काय आणते तर. तिनं काही नाही आणलं ना तर मी बी काहीच नाही देत. एवढी मोठी बाई झाली तरी समजत नाही का भावजाईला काहीतरी द्या लागते म्हणून. सगळेजण विचारे मला काय दिलं काय सांगतोय, दिलंच नाही तर. इकडे हे महिना ना तिकडे माय काकू, दोघी जणी बेढंगीच आहे. यायला नाही दिलं ना लोकांना तर 10 घरी सांगते काहीच नाही दिलं. अन येईनं काहीच नाही दिलं लागन तर मला. माय काकून तर चहा प्यायला नाही बोलावलं का जावई आला बा का काही आला. बिनक्कलच आहे ते. चला आता आईलाच फोन लावतो. मला लागली आता भूक. मस्त मी मॅगी बनवतो आणि खातो. आईसोबत बोलणे होते आणि मॅगी खाणं होते. सुनील, बाबू सुनील, ऐका रे. आत्ताच तर गेले हे. यायच्याच मागं कोण आलं बाबा आता. मॅगी खातो म्हटलं होतं आता मॅगी नाही खायला भेटत मला. अजून कोणी बसलं पाहुणं घेऊन जर असेल तर चहा पाणी करण्यात त्याच्यातच वेळ चालला जाईल. आणि पाहता लागणच कोण येतं. चल जाऊन पाहतो. असं कोणी बी बोला तर लागन. कोण तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला? बाई सुनील पाहिजे होता. सुनील आहे नाही काय घरी नाही काय तो? नाही घरी नाही आहे ते. अन ते आल्यावर ये जा मग. कधी येते बाई? ते 2-3 घंट्याने येईल. संध्याकाळी या तुम्ही. बाई मी संध्याकाळी येऊ काय? परगावातून आलो ना भाऊ मी भेटायला त्याले. हा अन आता जाईन. अजून संध्याकाळी वापस येऊ काय? काम होतं माहिती त्याच्यासोबत. तुम्ही कुठूनही आले असाल तर मी काय करू? मी तुम्हाला घरात नाही बसवू शकत. बाई मी त्याची वाट पाहतो ना घरात बसून. नाही. तुम्ही संध्याकाळी या नाही तर मग उद्या या. बाई मला याले पुरते का बाई परगावातून डबल 2-3 घंटे लागते माझ्या गावातून याले. तर मग तुम्ही पहिले आले पाहिजे होतं काकाजी थोडंसं. हा तुम्ही आता आले आणि त्याच्यात म्हणताय का मला आता काम आहे त्याच्यासोबत. ते आताच गावाला गेले. मग आताच्या आता येईन काय ते 2-3 घंटे लागते म्हणे. आता 3 घंट्याचे 4 घंटे होऊ शकते. तर बाई मी बसतो ना थोडा वेळ आराम करतो ना, पाहतो ना वाट पाहतो ना मी त्याची. नाही बा मी तुम्हाला घरात नाही बसवू शकत. बसायचं आहे तर मंदिरात बसा तुम्ही. महाविनायच्या बस पोरगी आहे. काही लोक आहे. मी कशी काय अचानक काय नवाड्या माणसाला घरात बसून देऊ? हो ना तिकूनही मलाच बोला नाही म्हणून अनोळखी माणूस म्हणून घरात आणून बसून द्यायला का म्हणून. आता पटकन मॅगी करतो ना खाऊन घेतो मी. आता आईले फोनही राहिला लावायचा. हो ना नंतर या म्हणा मग आले म्हणजे. ह्या तर सुनीलचा मामा होई व. याने काऊन गड्या घरी गेला होता ह्या तर काऊन वापस आला ह्या काय माहित. भाऊ काऊन तुम्ही मगानी तर गेले ना सुनीलच्या घरी, मग वापस काऊन आले?
घरी नाही होता काय तो? बाई आता काय सांगू तुम्हाला, गेलो होतो बा मी. आता कसं आहे, असते काही गिले शिकवे माणसाचे, तर माफी मागायला म्हटलं गेलो, जाऊ भाषासोबत बोलावं म्हटलं, तर भाषा काही घरी होता नाही, सून होती बा. तर सुनीला सांगितलं, तर सुनीला हाकलून दिलं बा मुले. सुनीनं हाकलून दिलं? काऊन येऊ नाही दिलं काय तिनं तुम्हाला घरात? नाही म्हणे, ते घरी नाही म्हणे, आणि परक्या माणसाला मी घरात कशी बसून घेऊ म्हणे, अशी म्हणे बा पोरगी. मी म्हटलं बाई, बरं मी सांगूनच राहिलो, त्या पोरीनं ऐकलंय नाही, तर मी मामा होई बा त्याचा आता काही. असं? मग आता कुठं चालले तुम्ही? आता पाहतो बा, इकडे बसतो, मंदिर आहे म्हणते ना इकडे, कुठं बसतो मग मंदिरात, कारण का गाव आहे दूर, मला काही एवढं लवकर जाणं येणं होत नाही, काम आहे अर्जंट मले. तर चला मग आपल्या घरी बस जा. त्याच्या शेजारीच घर आहे आपलं. पण बाई मी तुम्ही माझ्या ओळखीचा नाही, मी तुमच्या ओळखीचा नाही, मला कसं काय तुम्ही तुमच्या घरी नेता? आम्ही दोघे बुडाबुडी घरी जाऊ आता. बस जा घंटाभर, येईन असतो. तो त्याच्या बहिणीले नेऊन द्यायला गेला, तर तिथे सोडून नाही येईन तो. आला म्हणजे मग चालले जाता त्याच्या घरी लागन तर. असं म्हणता काय बाई? ठीक आहे बा, मग मला काय 2-3 घंट्यासाठी आसरा पाहिजे फक्त. हो चला जेवण करून घे जा. आता आम्ही जेवणच करतो. तुमच्यासारखे भले माणसं आहे बा गावात, नाही तर त्या पोरीनं तर पाणी नाही पाजलं, पाणी नाही विचारलं, कोणी असन बा का काही, पाणी नाही विचारलं बा. नाही आता ते कशी नवीन पोरगी सोरगी आहे ना, तर एकदम नाही बोलू शकली असं तुम्हाला. त्यानं सांगितलं असं का कोणाला अंदर नको येऊ द्यायचं म्हणून. हो ना बा, पहा बरं. चला मग आपल्या घरी चला. हो बाई, चला मग.